अजित पवारांच्या राजीनामा मागण्याचा काही फायदा नाही असं रामदास आठवलेंनी म्हटलंय। व्यवहार होऊ शकत नाही असं अधिकाऱ्यांना सांगणं महत्त्वाचं होतं। पार्थ पवार जमीन व्यवहारावरून रामदास आठवले यांनी आपली ही भूमिका मांडली। मुझे लगता है कि अजीत दादा का इस्तीफा मांगने से कोई फायदा नहीं है। इसमें हर विषय में राजनीति नहीं लानी चाहिए, लेकिन जो व्यवहार हुआ एक गलत व्यवहार हुआ है, तो मुझे लगता है कि इस व्यवहार में जो पुणे का व्यवहार है जो हुआ है, इसमें कोई मंत्रालय का परमिशन भी नहीं लिया गया है और ऐसा व्यवहार नहीं हो सकता है, ये अधिकारियों ने बोलना चाहिए था। पर जमीन की कीमत 1800 करोड़ है और 300 करोड़ में कोई लेना चाहता है, तो ये लोगों की फसवाफसी हो रही, लोगों को गुमराह किया जा रहा है। तर सत्तेची खुर्ची पाहून रंग बदलणारा आमचं हिंदुत्व नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। काही जण सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या शेजारी बसतात असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली। काही लोक राजकारणामध्ये म्हणतात शब्द काय, निवडणुकीमध्ये आश्वासनं द्यायची असतात, सगळीच पाळायची थोडी असतात, परंतु प्रिंटिंग मिस्टेक वाले आम्ही नाही। आणि म्हणून आमचं हिंदुत्व सत्तेची खुर्ची दिसली की बदलणारा नाहीये। सावरकरांचा अपमान करणाऱ्याच्या मांडीला मांडी बसून मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप जे लोक करतात आणि वरून हिंदुत्वाच्या गप्पा मारतात, त्यांच्याबद्दल काय म्हणावं मला कळत नाही। तर माझ्यावर 70,000 कोटींचा आरोप झाला असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। माझ्या नातेवाईकांकडे ही धाडी टाकल्या, पण तो त्रास मी सहन केला। सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे। माझ्यावर आरोप झाले, 70,000 कोटीचा आरोप झाला। अरे म्हणलं ते 70,000 कोटीतले 100च कोटी मला दे, बाकी सगळे तू घेऊन जा। माझं 10 पिढ्या बसून खातील 100 कोटी, पण काय ते मला कोणी दाखवना कुठं पैसे तर काय पैसे। धाडी टाकल्या, सगळं काही केलं। माझ्या नातेवाईकांच्यावर 22 ठिकाणी धाडी टाकल्या। एवढा मला त्याच्यामध्ये त्रास झाला, पण मी सहन केला। तर साताऱ्यामधील राष्ट्रवादी भरभक्कम केल्याशिवाय राहणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। पक्षाचं गेलेलं गतवैभव पुन्हा मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील मानेंसह अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। आजचा प्रवेश हा या जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेस भरभक्कम पुन्हा एकदा केल्याशिवाय राहणार नाही। आणि मी या सभेच्या निमित्तानं आपल्याला शब्द देतो, जे या राष्ट्रवादी काँग्रेसचं पूर्वीचं गतवैभव होतं, आम्ही सगळी स्टेजवरची मंडळी आम्ही समोरच्या मंडळींच्या साक्षीनं आपल्याला सांगतो, गेलेलं गतवैभव या राष्ट्रवादी काँग्रेसचं या जिल्ह्यामध्ये आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा मिळवून दाखवल्याशिवाय राहणार नाही। हा शब्द आणि विश्वास या जनतेच्या वतीनं आपल्याला देतो। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सोलापूर शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे। महेश गादेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षात कार्यरत आहेत। शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमटल यांनी तडकाफडकी राजीनामा देत अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानं ही जागा जी आहे ती रिक्त झालेली होती।